नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आठवतंय ना आपण काय बघतोय? आपली 15वी जी कविता आहे असे जगावे, त्याचा आपण एक भाग बघितला म्हणजे आपण त्याची दोन कडवी जी आहेत पहिली ती बघितलेली आहेत. हां, आता पुढे वळूया. बघा कवी काय म्हणतोय? पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. काय तुम्हाला यश मिळालं, यश संपादन केलात की यश संपादन केल्यानंतर बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये हवा जाते, बरोबर आहे? म्हणजे ते उडायला लागतात असं म्हणतात. म्हणजे अरे मी काही कोणतरी खूप मोठा आहे असं. पण कवी काय म्हणतोय की ही जी हवा आहे ती जाऊ देऊ नये. आपण मातीशी जोडले असलो पाहिजे, आपण आपल्या कर्मभूमीशी जोडलेलो असले पाहिजे, आपण आपल्या पृथ्वीशी जोडलेलो असले पाहिजे, बरोबर आहे? ह्या माऊलीमुळे, माझ्या आईवडिलांमुळे मी इतकं मोठं यश संपादन केलेलं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ते यशाची हवा, त्या यशाची धुंदी डोक्यात चढू न देता आपले पाय कुठे असले पाहिजेत? ज्यावेळेला आपण अंबर कवेत घेणार आहोत, अंबर म्हणजे काय? आकाश. आकाश ज्या वेळेला आपण कवेत म्हणजे आपल्या अगदी खूप जवळ ओढून घेणार आहोत, त्यावेळेला आलिंगन देताना यशाला, काय म्हणू, आभाळाला, अगदी ते संपादन करताना आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत. हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. काळीज काढून देताना एखाद्याला आपलं सर्वस्व अर्पण करताना सुद्धा, बघ मी तुला एवढं दिलं सगळं माझं, असं कुठेही भाव असू नयेत. दुःख, वेदना, राग या सगळ्या भावना बाजूला ठेवून दुसऱ्याला देताना सुद्धा काय असलं पाहिजे? ओठांवर हसू असलं पाहिजे. आता उदाहरणार्थ पुन्हा इथे मी तुम्हाला क्रांतिकारकांचं उदाहरण देईन. बघा की आपल्याला स्वातंत्र्य मिळवून त्यांनी दिलं, पण सहजासहजी स्वातंत्र्य मिळाले का? नाही. त्यांना स्वतःचे प्राण अर्पण करावे लागले आहेत, रक्ताचे पाट वाहावे लागलेले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आठवा, पूर्ण घरदार त्यांनी स्वातंत्र्य समर्पणामध्ये वाहून घेतलेलं आहे. बघा, स्वातंत्र्यात स्वतःचं घरदार त्यांनी उधळून लावलेलं आहे, समर्पित केलेलं आहे. पण कुठेही ओठावरती रडणं नाही, तर ओठावरती काय आहे? हसू आहे. दुसऱ्याला देताना बघ मी खूप काहीतरी केलं आहे तुमच्यासाठी, अशी भावना कुठल्याच क्रांतिकारकांमध्ये दिसत नाही. बघा, संकटासही ठणकावून सांगावे ये आता 72. बघा किती सुंदर आहे. संकटांना सुद्धा घाबरून जायचं नाही, त्यांना सुद्धा सांगायचं ए चल ये, बघू काय करतोस तू आता माझं. इतक्या पद्धतीने काय सांगायचं? ठणकावून म्हणजे काय? कणखर पद्धतीने, अगदी बिनधास्त संकटांना काय सांगायचं आहे? तू ये आता, तू काय करणार आहेस माझं वाकडं, मी तुला आत्ता अजिबात घाबरत नाही, है ना? न घाबरता सांगायचं चल ये म्हणायचं त्याला. 72 मी आता खूपच काय आहे? कठोर झालेलो आहे, मी आता सक्षम झालेलो आहे, है ना? मी तुला घाबरत नाही, अशक्य गोष्टी शक्य करू शकतो मी आता, है ना? मला आता कसलीच काळजी नाही आहे, है ना? आता काळीज काढून द्यावाचा अर्थ बघा काय म्हटलेलं आहे की प्रिय गोष्ट दुसऱ्याला द्यायची आहे. आणि मग असं असताना रडू चालेल का? नाही. संकट आलं तर घाबरून जायचं आहे का? तर नाही. त्याला पुन्हा ठणकावून सांगायचं आहे. किती सुंदर आहे बघा. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. काय करायचं आहे? नजरेला नजर भिडवायची आहे त्या संकटाच्या, आणि त्याला काय करायचं आहे? ये तू, मी काही तुला घाबरत नाही, 72 तू आलास तरी मी नाही घाबरत तुला, जा चल ये बघू. आणि अशा पद्धतीने त्याला उत्तर द्यायचं आहे. समजलं हे कडवं? करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. काय करायचं आहे? मी मगाशीच आपल्या पहिल्या भागामध्ये मी म्हटलं की जो माणूस जन्माला येणार आहे तो माणूस एक ना एक दिवस मृत्यूही पावणार आहे, त्याला मरणही येणार आहे. पण मग किड्यामुंग्याही मरतात, आपणही जन्माला यायचं आणि असंच मरून जायचं काही न करता. मग लोक आपल्याला लक्षात कसं ठेवणार हो? शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर, सगळे संत,
सगळे क्रांतिकारक आज आपल्या का लक्षात आहेत? बरेचसे समाजसेवक आपल्या का लक्षात आहेत? की त्यांनी स्वतःसाठी आयुष्य नाही जगले, तर ते आयुष्य स्वतःचं जगता जगता त्यांनी ते आयुष्य दुसऱ्यांसाठी जगत गेले, दुसऱ्यांना अर्पित केलेलं आपलं आयुष्य, आपलं आयुष्य दुसऱ्याला देऊ केलेलं आहे बघा. आणि म्हणून काय करायचं तर आपण जगताना आपल्यामुळे दुसऱ्यांना जगवायचं. राणी बंग अभय बंग परदेशात छान राहू शकले असते, मोठ्या पगाराची नोकरी होती, डॉक्टर दोघंही नवरा बायको, पण ते न करता आदिवासी लोकांसाठी जीवन जगलेत. बाबा आमट्यांचं गडगंज श्रीमंती होती घराची, पण ती श्रीमंती न उपभोगता नागपूरमध्ये येऊन कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. बघा, मी जी काही सगळी उदाहरणं देते आहे ती अशीच देत नाही आहे. ही सगळी उदाहरणं म्हणजे काय आहेत तर त्या लोकांनी केलेलं कार्य आहे. गोदावरी परुळेकर घरात न रडत बसता काय केलं आहे, आदिवासींसाठी काम केलं आहे. आता हेच काय, आता पूर्वी आज आम्ही मुली शिकतो आहे, आज मुली शिकत आहेत, स्त्रिया शिकत आहेत, याचं कारण काय? सावित्रीबाई फुले रडत बसल्या का लोक चिखल टाकतायत म्हणून? नाही, मुलींना शिक्षण दिले. ज्योतिबा, सगळ्यात महत्त्वाचे ज्योतिबा फुले, त्यांनी आपल्या पत्नीलाही शिक्षण दिलं आणि इतर मुलींनाही शिक्षण दिलेलं आहे. बघा ना, है ना, असं काहीतरी करून जायचं आहे या दुनियेतून जाताना. बघा, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. काय, आपण गेल्यानंतर जगाला वाटलं पाहिजे, जग रडलं पाहिजे, गहिवर आलं पाहिजे, मन भरून आलं पाहिजे, डोळ्यातून अश्रू आले पाहिजेत. अरे रे, किती छान व्यक्ती होती, समाजासाठी कार्य केलं, जगली नाही स्वतःसाठी कधी. अशा व्यक्ती जेव्हा जातात ना, त्या शरीराने जातात, आत्म्याने अमर होतात. आत्म्याने अमर होतात म्हणजे काय हो, तर तुमच्या आमच्या मनामध्ये त्या जागृत राहतात. आज मी आत्ता जेवढी नावं घेतली त्याच्यातले डॉक्टर राणी बंग आणि अभय बंग सोडले तर बाकीच्या सगळ्यांनी जगाचा निरोप घेतलेला आहे. पण जगाचा निरोप घेऊनसुद्धा आजही ते आपल्या स्मरणात आहेत की नाही, आजही ते आपल्या आठवणीत आहेत की नाही, यालाच म्हणतात आत्मा अमर राहणं. बघा, गहिवर निरोप देताना, आपण जाताना, आपण गेल्यानंतर त्या लोकांच्या मनामध्ये अरे रे, खूप छान व्यक्ती होती, खूप जगाचा उद्धार केला, खूप सुधारणा केल्या जगामध्ये, असं म्हटलं पाहिजे. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. किती सुंदर म्हटलं आहे. तो जो क्षण आहे, आपल्या मृत्यूचा क्षण आहे, तर लोकांना गहिवर आल्यानंतर, लोकांना स्वतःचं दुःख अनावर झाल्यानंतर त्या काळाला सुद्धा वाटलं पाहिजे की अरे, मी का नेलं याला. कातर कातर म्हणजे दुःख झालं पाहिजे त्या काळाला सुद्धा. तो काळ, तो क्षण, त्या क्षणाला सुद्धा दुःख झालं पाहिजे. इतकं बघा काय म्हटलं आहे, स्वर कठोर त्या काळाचाही. तो काळ आहे तो कठोर असतो, पण त्या कठोर काळाला सुद्धा काय वाटलं पाहिजे, गहिवर आला पाहिजे, दुःख झालं पाहिजे. अरे रे, मी चूक केली. त्या क्षणाला असं वाटलं पाहिजे, अरे मी चुकीच्या व्यक्तीला घेतलं आहे, चूक केली मी, असं वाटलं पाहिजे. बघा, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. काय करायचं आहे, नजर रोखायची आहे नजरेमध्ये आणि काय करायचं आहे, आयुष्याला उत्तर द्यायचं आहे. मी मगाशीच सांगितलं की आजचा जमाना काय आहे, इन्स्टंट जमाना आहे. तुम्हाला 2 मिनटात मॅगी मिळते, 5 ते 10 मिनटात पिझ्झा तुम्हाला तुमच्या हातावरती तयार होतो. कांदे पोहे बनवायला आईला वेळ लागतो, उपमा बनवताना आईला वेळ लागतो, स्वयंपाक करताना आईला वेळ लागतो. पण या इन्स्टंट पॉपकॉर्न 2 मिनटात तयार. तर तुम्हाला या अशा सगळ्या इन्स्टंट गोष्टीमुळे आहे ना, काय झालं आहे माहिती आहे, तुम्हाला ती सवय लागली आहे, तुमच्यामध्ये सहनशीलता कमी आहे. तर आत्ता या कवितेमध्ये तुम्हाला नीतिमूल्य मिळालं आहे, काय मतितार्थ मिळालं आहे, काय समजलं आहे, तर मला माझी सहनशीलता वाढवायला पाहिजे. चटकन मागितल्यावर पटकन गोष्ट मिळेलच असं नाही, सहनशीलता ठेवली पाहिजे. एखादी वस्तू तुम्ही बाबांकडे मागितली, पण ती बाबा त्यावेळेला देऊ नाही शकत आहेत का, कारण कदाचित त्यावेळेला त्यांच्याकडे पैसे नसतील. मग लगेच तुम्ही वाईट वाटून घेणार का, लगेच नकारार्थी भाव तुमच्या मनात येणार का, तर नाही. काय केलं पाहिजे, आज नाही 4 दिवसांनी देतील बाबा, थांबा, वाट बघा.
वाट बघायला शिका एखाद्या गोष्टीची. जे इन्स्टंट असतं ना, जे लगेच मिळतं ना, ते शरीरासाठी घातक असतं. बघा मॅगी 2 मिनटात होते. आता मध्यंतरी मॅगीवरती बॅन घातला होता, बंद केली होती मॅगी. का? कारण ती चांगली नाही आहे पोटासाठी, ती पचत नाही, ती जशीच्या तशी राहते. कळलं की नाही? म्हणून जे पटकन मिळतं ना, ते कदाचित चांगलं नसतं, धोकादायक असतं. त्यामुळे सहनशीलता बाळगा, सहनशीलता कायम राखायला शिका, वाट बघायला शिका आणि त्या वाट बघण्यातून जे नेहमी येईल ते चांगलंच येईल. युद्ध करतानासुद्धा आज गेलो युद्धाला आणि उद्या जिंकून आलो असं झालं नाही. काही वेळेला युद्ध 5-5, 6-6 महिने चालू असायची, महिनोन महिने युद्ध चालू असायची बघा. मग त्यावेळेलाच कितीतरी लोकांनी आत्महत्या करायला पाहिजे होती की काय यार हे किती युद्ध करायचं, किती मारामाऱ्या करायच्या, लढायचं, तरी आपल्याला मिळत नाही आपल्या वस्तू. पण नाही, त्यावेळेला कोणीही पूर्वीच्या काळात आत्महत्या कमी होण्याचं कारणच हे होतं की प्रत्येक व्यक्तीकडे सहनशीलता होती, प्रत्येक घटकाकडे सकारात्मक दृष्टिकोन होता, प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक होता. या कवितेतून काय शिकायचं आहे? सकारात्मकता ठेवा, सकारात्मक विचार करायला शिका, सकारात्मक जगायला शिका, वाट पाहायला शिका आणि सगळ्यात महत्त्वाचं काय? अंगी सहनशीलता येऊ देत. हे सगळं जर का तुम्हाला समजलं ना, तर आज माझे कविता शिकवून मी धन्य झाले असं मी मानेन. मला असं वाटतं कविता तुम्हाला सगळ्यांना समजली असेल. तर यानंतर याच्या खालचा जो स्वाध्याय आहे कवितेचा, तो सगळ्यांनी सोडवून मला आपल्या ग्रुपवरती पाठवायचा आहे. थांबवूया. समजलं आहे ना? चला, धन्यवाद.